आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालन्यामध्ये आज सोमवार दिनांक 23 रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्त जालना बंदचीही हाक देण्यात आली होती। या दोन्ही गोष्टींना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे। मुस्लिम समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक 19 रोजी ईद मिलादुन्नबी निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती आणि या मिरवणुकीदरम्यान हिंदू धर्मीयांच्या दुकानावर हल्लाच करून तोडफोड करण्यात आली होती। त्या निषेधार्थ आज या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। बडी सडक येथील श्रीराम मंदिरात सकाळी 10 वाजता महाआरती करून या मोर्चाला सुरुवात झाली। मूक मोर्चा असल्यामुळे कुठेही घोषणाबाजी इथे ऐकायला मिळालेली नाही। दरम्यान राम मंदिरापासून निघताना घोषणाबाजी आणि नंतर गांधी चमन येथे ज्यावेळेस या मोर्चाचा समारोप झाला त्याच वेळेस घोषणाबाजी ऐकायला मिळाली। जालन्यामध्ये पहिल्यांदाच सकल हिंदू समाज एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आला होता आणि त्याला प्रचंड प्रतिसादही मिळाला। गांधी चमनवर आल्यानंतर हनुमान चालीसा पठणाने या मोर्चाचा समारोप करण्यात आला। आपण पाहत आहात ही जालना शहरातील सकल हिंदू समाजाच्या मोर्चाची काही क्षणचित्रे। सकल हिंदू समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच शहरात सर्वच कानाकोपऱ्यांमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। परंतु सुदैवाने पोलिसांना या बंदोबस्ताचा वापर करण्याची गरज पडली नाही। दरम्यान गांधी चमनवर हनुमान चालीसा पठणाने या मूक मोर्चाचा समारोप झाला। यावेळी जालन्याच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार यांनी सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन स्वीकारले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांची देखील उपस्थिती होती। सकल हिंदू समाजाच्या वतीने शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ईद ए मिलादच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये प्रभू श्रीरामांबद्दल अपमानास्पद गाणी वाजवली, अश्लील गाणी वाजवली, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। तसेच उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे बुलडोझरची कारवाई करण्यात आली तशीच जालन्यामध्ये सुद्धा कारवाई करावी। रस्त्यावर नागरिकांना त्रास होणारे झेंडे काढावेत। बेकायदेशीर मदरसे आणि मस्जिद हटवावी। वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करण्यात यावा। चंदनझिरा, कन्हैयानगर, दर्गा, दुःखीनगर, रेल्वे स्टेशन आदी भागांमध्ये बांगलादेशी अवैधपणे राहत आहेत, त्यामुळे हिंसक वृत्तीमध्ये वाढ होत आहे, त्यांचा बंदोबस्त करावा। मुथा बिल्डिंग परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी रस्त्यावरील दुकाने हटवावीत। रात्री 11 वाजेनंतर चौकामध्ये जमा होणाऱ्या टोळक्यामुळे दहशतीचे वातावरण पसरत आहे, त्यांना पायबंद घालावा। बाजारात खरेदी करण्यासाठी गेलेल्या हिंदू महिलांना छेडले जाते, त्या छेडाछेडीचा व्हिडिओ देखील पोलिसांना देण्यात आला आहे, परंतु पोलिसांनी अद्यापपर्यंत कारवाई केलेली नाही। ही कारवाई देखील त्यांनी त्वरित करावी। या आणि अन्य अशा एकूण 15 मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे। जालन्यात पहिल्यांदाच सकल हिंदू समाजाच्या वतीने एवढ्या मोठ्या विराट मोर्चाचे आयोजन केले होते। राजकीय पक्षविरहित आणि समाजविरहित हा मोर्चा होता। हा मोर्चा होता फक्त सकल हिंदू समाजाचा, म्हणजे केवळ हिंदू असणाऱ्या समाज बांधवांचा। त्यामुळे कुठलाही जात, धर्म, पंथ असं यामध्ये वेगवेगळ्या शाखा
काहीही पाहायला मिळाल्या नाहीत. सकल हिंदू समाजाच्या वतीने जालन्यामध्ये काढण्यात आलेल्या या अभूतपूर्व मोर्चाला मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद. दिलीप पोहनरकर, EDTV न्यूज, जालना.